ये आजादी झूठी है नारा देत बिरसा फायटरचे आदिवासींच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन। नंदुरबार प्रतिनिधी। ये आजादी झूठी है घोषणा देत बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। तळोदा तालुक्यातील बिलीचेपाडा येथील 21 मजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्र तात्काळ मिळावे, जन्म मृत्यू नोंद करावी, पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी इत्यादी मूलभूत सुविधा मिळाव्यात। बिलीचेपाडा येथील 21 वनदावे फाईल्स पैशांच्या अपेक्षेने तब्बल 5 वर्षे दडपून ठेवणाऱ्या श्री हर्षल सोनार, जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून काढून टाका। शहादा तालुक्यातील शहाणा, वडगाव, कोडपांढरी, चांदसैली, लंगडी, गोटाळी, मलगाव, भुलाने, सटीपाणी, आबनपुरा, भोंगरा, दूधखेडा, नवानगर, नवागाव, कंसाई, नागझिरी, करडे, मानमोडे, राणीपूर इत्यादी 15 गावांचे प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांनी मागण्यांचे निवेदन प्रत्यक्षात स्वीकारले। बिलीचेपाडा येथील वनदावे मंजूर करण्यात आले आहेत। वनपट्टा प्रमाणपत्रे लवकरच देऊ। हर्षल सोनार, जिल्हा समन्वयक यांची चौकशी लावू। दिनांक 19 ऑगस्ट 2024 सोमवार रोजी बैठकीत निर्णय घेऊ असं सांगत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी आश्वासन दिलं व प्रशासन सहकार्य करावं असंही लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनात बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी, जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, रमेश पटले, आकाश तडवी, दीपक तडवी, प्रकाश पावरा, अर्जुन पावरा, चंपालाल पावरा, बिलीचेपाड्याचे वनसिंग पटले, किसन वसावे सह असंख्य महिला भगिनी तसेच शहादा तालुक्यातील शहाणा, वडगाव, नवागाव इत्यादी गावातील असंख्य आदिवासी बांधव सहभागी झाले। ये आजादी झूठी है, आदिवासी जनता भूखी है, जय जोहार का नारा है, भारत देश हमारा है। वनदाव्यांचे प्रमाणपत्र तात्काळ द्या, वनदावे निकाली काढा, नाहीतर खुर्च्या खाली करा। जंगल जमीन कुनीन से आमरी से जंगल जमीन की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। हर्षल सोनारवर कारवाई करा, लढेंगे जीतेंगे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। ये आजादी झूठी है। स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासी बांधवांना अजूनही रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही आणि वनदाव्यांचे प्रमाणपत्र म्हणजेच नावावरती जमीन झालेली नाही। अनेक मूलभूत सुविधांपासून आजही आमचा आदिवासी समाज बांधव वंचित आहे। तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील 21 मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्रे तात्काळ मिळावेत। या वनदाव्यांचे प्रमाणपत्रे, वनदाव्यांच्या फायली पैशांच्या अपेक्षेने वन जमीन विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या कार्यालयातील हर्षल सोनार, जिल्हा समन्वयक यांनी दडपून ठेवलेले आहेत। त्या हर्षल सोनारला नोकरीतून तात्काळ काढा। शहादा तालुक्यातील वडगाव, शहाणा, कोडपांढरी, बुलाणे, भोंगरा, चांदसैली, नागझिरी, राणीपूर, चिरडे, मानमोड्या इत्यादी 15 गावातील प्रलंबित वनदावे या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फायली दडपून ठेवलेल्या आहेत। त्या फायली तात्काळ बाहेर काढण्यात याव्या, ते प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढावेत या मागणीसाठी आज आम्ही बिरसा फायटर नंदुरबार या संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। या ठिय्या आंदोलनाची दखल माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी घेतलेली आहे। आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहे त्या संदर्भात येत्या सोमवारी तातडीची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या ह्या मागण्या त्या पूर्ण करणार आहेत। म्हणून आम्ही त्यांच्या शब्दाला मान ठेवून आजचं हे आंदोलन माघार घेणार आहोत। परंतु येथे पुन्हा मी सांगू इच्छितो, आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा मागण्यांमध्ये जर कुचराई करण्यात आली
तर याहीपेक्षा आम्ही तीव्र असं आंदोलन करू, नाईलाजाने रास्ता रोकोसुद्धा करू। जय बिरसा, जय आदिवासी, लढेंगे अरे लढेंगे, वन दावे निकाली काढा नाहीतर खुर्च्या खाली करा, वन दावे निकाली काढा, जंगल जमीन कुणींसे, जंगल जमीन कुणींसे, जंगल जमीन की रक्षा कौन करेगा, जंगल जमीन की रक्षा कौन करेगा, हम करेंगे। अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, आमच्या मागण्या पूर्ण करा, अरे आमच्या मागण्या पूर्ण करा,